जाना था जापान पहुंच गए चीन, ये दिवंगत किशोर कुमार यांचे गाणे आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे। या गाण्याचे बोल आज वंदे भारत एक्सप्रेस सोबत घडलेल्या प्रसंगाला जुळताना दिसत आहेत। मध्यंतरी दगडफेकीच्या घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेस ही चर्चेत आली होती। मात्र आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून CSMT गोवा मडगावला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे मार्ग चुकली आणि दुसऱ्याच दिशेने धावत गेली। वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील आधुनिक आणि वेगवान गाड्यांपैकी एक आहे। उत्कृष्ट सेवा आणि अतिवेगासाठी वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते। आज CSMT वरून गोव्याच्या दिशेने निघालेली वंदे भारत एक्सप्रेस ही दिवा स्थानकात पोहोचली। यानंतर एक्सप्रेस पनवेलच्या दिशेने मार्गस्थ होणार होती। मात्र तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने गेली आहे। वंदे भारत एक्सप्रेस चुकीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच रेल्वे अधिकाऱ्यांनी गाडीला कल्याण स्थानकात थांबवलं। यानंतर काही वेळाने वंदे भारत एक्सप्रेसला दिवा स्थानकात आणण्यात आलं। त्यानंतर गाडीला पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले। मात्र तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेस पनवेलच्या स्थानकात तब्बल 90 मिनिटे उशिराने पोहोचली। त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागलाय। सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टीममधील तांत्रिक बिघाडामुळे सदर घटना घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यांनी म्हटलं की दिवा स्थानकात पॉईंट क्रमांक 103 वर सिग्नलच्या समस्येमुळे संबंधित परिस्थिती उद्भवली। रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं की दिवा जंक्शन आणि पनवेल मार्गाच्या डाऊनफास्ट मार्गावर हा बिघाड झाला होता। मात्र वंदे भारत एक्सप्रेस दिवा स्थानकात सुमारे 35 मिनिटे गाडी थांबवण्यात आल्यामुळे याचा फटका मुंबई लोकलला बसलाय। लोकल ट्रेन काही मिनिटे उशिराने धावत होत्या। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी पावले उचलली जातील असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।